अमरावतीतील गाडगेनगर परिसरात एमपीएससी स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने एकत्र आले। गाडगे महाराज मंदिराच्या समोर शांततेत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले। स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी अशी होती की येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच पीएसआय परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढविण्यात यावी, तसेच पदसंख्या देखील वाढवावी, जेणेकरून अधिक विद्यार्थ्यांना संधी मिळू शकेल। राज्यात महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतानाही विद्यार्थ्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन केले। आंदोलन उग्र होत असल्याचे चित्र दिसताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। तहसीलदार चव्हाण यांनी घटनास्थळी येऊन विद्यार्थ्यांचे निवेदन स्वीकारले, तर गाडगेनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार अतुल कुमार वर यांनी आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी समन्वय साधला। विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केले की 4 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब पीएसआय या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा अडचण ठरत आहे, त्यामुळे तातडीने वयोमर्यादा वाढवावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। सायंकाळी सुरू झालेले हे आंदोलन पोलिसांच्या मध्यस्थीने शांततेत संपले, मात्र मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे। आंदोलनाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी मोबाईलचे टॉर्च सुरू करत अंधारातून उजेडाकडे जाण्यासाठी सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशा प्रतिकात्मक संदेश दिला। या आंदोलनाचे वार्तांकन केल्याबद्दल विद्यार्थ्यांनी सिटी न्यूज चॅनलचेही आभार मानले। काय म्हणतात हे विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार काय म्हणतात जाणून घेऊया। माझं नाव स्वप्नील काडे आहे। आम्ही अमरावती इथे आंदोलन करत आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे। एक दिंडीमध्ये काल पुण्यामध्ये पेटलेली होती, त्यानंतर आज छत्रपती संभाजीनगर, आज अमरावतीमध्ये पूर्ण महाराष्ट्र आज होडपडतोय। एमपीएससीचा विद्यार्थी हा प्रत्येक ठिकाणी, म्हणजे आम्ही काही अडाणी अंबानीचे मुलं नाही आहोत, आम्ही गरीब शेतकरी कष्टकरी कुटुंबातून शेतकऱ्याच्या घरातून आलेले मुलं आहोत। आणि आमची मागणी हीच आहे की सरकारने आमची पीएसआयची वयवाढ वाढवून द्यायला पाहिजे। पीएसआयची वयवाढ वाढण्याचं कारण म्हणजे मुलं 6 ते 7 वर्षापासूनचे अभ्यास करतायत आणि सरकारच्या निष्काळजीपणामुळे त्यांचा जो जीआर आहे हा लेट आलेला आहे। त्या लेट जीआर मुळे प्रत्येक विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे। काल जे पोरं पात्र होते आज ते पोरं अपात्र होत आहे, केवळ आणि केवळ सरकारच्या निष्काळजीपणामुळे। सरकारच्या नाकर्तेपणाचं लक्ष हे विद्यार्थी ठरवत आहे। आज सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा जेव्हा एक पीएसआय बनण्याची तयारी करतो तेव्हा त्याला डावल नाही देत आहे, केवळ आणि केवळ सरकारच्या निष्काळजीपणामुळे। म्हणून सरकारने याची दखल घ्यावी आणि सरकारने एका लपुसक नवऱ्यासारखं काम करू नये। आम्ही आज घरचे नाही आहे, घाटचे नाही आहे। उद्या जर आमची रविवारी परीक्षा झाली तर आमची रिव्हिजन नाही झाले आणि आमचा एक याचा अभ्यासही नाही झालाय। एक आठवड्यापासून आम्ही याच तळ्यात अवस्थेत आहे की परीक्षा होईल की नाही होईल। म्हणून सरकारने आज याची दखल घ्यावी, अन्यथा आम्ही इथे दिवसभर किंवा रात्रभर बसण्याची तयारी देऊ। आणि आमचं आंदोलन हे संविधानिक मार्गाने आहे। कलम 19 नुसार आम्हाला एकत्र जमण्याचा अधिकार आहे आणि त्याकरिता आम्ही एकत्र जमलेलो आहे। म्हणून सरकारने वयवाढ झाली पाहिजे आणि वयवाढ केली पाहिजे। धन्यवाद। तेजस्वी वर्ते। आमची पीएसआय वाढ झालीच पाहिजे। इथले वर्षाचे मुलं इथं बाहेर गावी शिकायला येतात, त्यांच्या कुटुंबात त्यांना आई बाबांना सोडून इथे येतात, त्यांच्यासाठी एवढं तर केलंच पाहिजे सरकारने। पीएसआय वाढ झालीच पाहिजे। सर, आमच्या एमपीएससीच्या विद्यार्थ्याच्या दोनच सध्या या आंदोलनातून मागण्या करू शकतो आम्ही। एक म्हणजे पीएसआय वयवाढ आणि दुसऱ्या म्हणजे जागा वाढ। जे पीएसआय वयवाढीची मर्यादा जी 1 नोव्हेंबरपर्यंत सरकारने दिलेली आहे ती मर्यादा 1 जानेवारीपर्यंत वाढवून देण्यात यावी, ही एक अट आहे। सरकार 2 कारणामुळे परीक्षा पोस्टपोन करू शकते, एक म्हणजे पावसामुळे आणि दुसरं म्हणजे मतमोजणीमुळे। तर हा पण एक सिव्हिअर मुद्दा आहे। जे विद्यार्थी एवढ्या खूप वर्षापासून प्रयत्न करतात, ज्यांचं थोड्या मार्काने अपयश आलेलं आहे, त्यांनासाठी एक चान्स देण्यासाठी आम्ही त्यांचे छोटे बंधू म्हणून आमच्या मोठ्या बंधू आणि भगिनीसाठी इथं लढू इच्छित आहे संविधानिक मार्गाने। आणि पूर्णतः आम्ही शांततेने इथे आम्ही बसून आहे आणि जोपर्यंत सरकारचा जीआर येत नाही आणि त्यांच्या हिताची काहीतरी मार्ग निघत नाही तोपर्यंत आम्ही ते बसास तयारी ठेवू। आणि सरकारने एक आणखी निवेदन करतो की ज्या तुम्ही जागा काढता त्या थोड्याशा जागा वाढू काढल्या तरी चालते। यावरच्या राज्यसभेमध्ये राज्यसभेच्या जस्ट 87 जागा आलेल्या आहे। 87 जागांमध्ये तुम्ही जर विचार केला तर वाह किती मोठा आहे हा, आपण कन्सिडर करू शकतो। त्या जर विचार केला तर जागा डिस्ट्रीब्यूट केल्या डिस्ट्रीब्यूट नाही होऊ शकणार। सध्या तरी आमचा मुद्दा आहे जागा भरपूर प्रमाणात द्याव्या आणि पीएसआय वयवाढ आणि 1 नोव्हेंबर पीएसआयची ही 1 जानेवारी कन्सिडर करण्यात यावी हेच मी बोलू इच्छितो। धन्यवाद। बघा, सर्व महाराष्ट्रातील माझं नाव उमेश राठोड, मी टीचर आहे। स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतो विद्यार्थ्यांची। सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे हे गव्हर्नमेंटने मान्य करायला पाहिजे, कारण फक्त पीएसआयची जागा आहे, भरपूर विद्यार्थी आहेत, बरोबर आहे।
विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्याची जागा वाढ झाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट जर कारण की विद्यार्थी गांधीजी पण वाचलेल्या विद्यार्थ्यांनी आणि भगतसिंग पण वाचलेला, तर विद्यार्थी गांधीजीच्या तत्वावर आता चालून निवेदन देत आहे सरकारपर्यंत, तर मान्य करायला पाहिजे. कारण की विद्यार्थ्यांना भगतसिंगचा विचार डोक्यामध्ये येऊ द्यायला नाही पाहिजे, असं मी मीडियाच्या माध्यमातून सांगितलं. मी पण स्पर्धा परीक्षेचाच अभ्यास करते आणि सर मुद्दा असा आहे की जेव्हा परीक्षेची ऍडव्हर्टाईज यायला पाहिजे होती नेमकी, तर ती इलेक्शन्समुळे ती 6 महिने लेट आली. तर त्यामुळे एजचा इश्यू झाला. ज्यांचा लास्ट अटेम्प्ट होता तर त्यांना फॉर्म भरता नाही आले, तर त्याच्यासाठी हे आंदोलन सुरू आहे की आम्हाला एज रिलॅक्सेशन द्यावा, सो दॅट आम्हाला फॉर्म भरता येईल आणि आमचा एक लास्ट अटेम्प्ट जो आहे हक्काचा तो आम्हाला घेता येईल. सर हाच एक इश्यू आहे बस. मी पैनगंगा नदीच्या तीरावर डोंगराच्या कुशीत माझं छोटस गाव आहे धराटी म्हणून यवतमाळ जिल्ह्यामध्ये. मी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी अमरावतीमध्ये आलेलो आहोत की सर एमपीएससी करत असताना एक अनुभव आला की दरवर्षी सर आम्हाला आंदोलन करावं लागत आहे. वयवाढीचं असो, जागावाढीचं असो किंवा कोणतेही कारण, वेगवेगळे कारण आहे. मागच्या 2-3 वर्षापासून सतत विद्यार्थ्याला आंदोलन करावं लागत आहे. आणि मला एक म्हणणं आहे की सर महाराष्ट्राचा दुर्दैव आहे, विद्यार्थ्याचं काम आहे लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करणे आणि प्रजेत चांगला अधिकारी होणे. त्याच्यानंतर सर आम्हाला अभ्यास सोडून आम्ही आज रस्त्यावर आंदोलन करावं लागत आहे आमच्या हक्क आणि मागणीसाठी. सरकार कुठंच आम्हाला सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या विषय चालू आहे वयवाढीचा विषय. सरकारने आम्हाला लवकरात लवकर नवीन GR काढून विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करायला पाहिजे. आणि सर एमपीएससी संदर्भात मला सांगायचं झालं की दरवर्षीच हे आता सवय झाली आहे विद्यार्थ्यांना आंदोलन करायची. आम्हाला आमचा वेळ आंदोलन करण्यामध्ये जास्त जात आहे. आयोगानं किंवा सरकारनं आमच्याकडून सकारात्मक डिसिजन घ्यायला पाहिजे. विशेष म्हणजे सर महाराष्ट्रामध्ये एवढी लोकसंख्या आहे, एवढ्या लोकसंख्या असताना सर एमपीएससीची ऍड जर आली 60, 70, 80 किंवा 85 किंवा जास्तीत जास्त 100 जागेसाठी ऍड काढत आहे. कुठेतरी सरकारने लोकसंख्येच्या संदर्भात किंवा एवढी मोठी स्पर्धा आहे या विद्यार्थ्याच्या आकडा लक्षात घेऊन जागा काढायला पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थी नोकरीला लागला पाहिजे. माझा हाच उद्देश आहे. जय हिंद, जय भारत. माझं नाव स्नेहा आहे. मी इथलीच आहे. ऍक्च्युली मी गाव आहे माझं, मी इथे रूम करून राहते. वयवाढी झालीच पाहिजे कारण म्हणजे आम्ही सकाळी 6 वाजतापासून इथे बसून आहे आणि जोपर्यंत आम्हाला नोटिफिकेशन येत नाही आयोगाचं तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आमची मागणी ही आहे की वयवाढी झालीच पाहिजे, PSIच्या पोस्टसाठी वयवाढी झालीच पाहिजे. आम्ही सकाळी 6 वाजतापासून इथे बसून आहे आणि जोपर्यंत आयोगाचं निवेदन येत नाही तोपर्यंत आम्ही इथं हटणार नाही. माझं नाव पंकज सिंग राजपूत सर. आम्ही आता संध्याकाळी 6 वाजतापासून जवळपास 9 वाजले आहे. आमची छोटीशी मागणी आहे की आमची PSI 1 वर्षाची वाढ झाली पाहिजे. बघा जो वर्ग तुम्ही पाहत आहे सगळा जो वर्ग आहे एकदम गरीब घराण्याचा आहे, एकदम गावातले, एकदम बेसिक गावातले आहे. मी स्वतःच बहिरम करलगाव इथला विद्यार्थी आहे सर. आम्ही जॉब करून अभ्यास करून हे करतो. फक्त आमचं काय आमची एवढीच मागणी आहे की 1 वर्षाने आमची PSIची एज लिमिट वाढून जावी. बस एवढंच शासनाला विनंती आहे. आणि महाराष्ट्र शासनाला एवढी विनंती आहे की 4 तारखेला म्हणजे 4 जानेवारी म्हणजे परवा 24 तासाचा एक्झाम आहे, त्याच्या आधी लवकरात लवकर उद्या 11-12 पर्यंत जरी काढले नोटिफिकेशन तर विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल. एवढीच मला महाराष्ट्र शासनाला आणि एमपीएससी आयोगाला विनंती आहे. थँक्यू. खरं तर एमपीएससी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना संघर्ष हा करावा लागतो आणि या वयवाढीसाठी सुद्धा आज आपल्याला संघर्ष करायचं काम या प्रशासनाने किंवा सरकारने केलेलं आहे. वयवाढ ही झाली पाहिजे ही आमच्या सर्व विद्यार्थ्यांची, एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे. तरी सरकारनं लवकरात लवकर वयवाढ करावी कारण प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात संभ्रम हा महिन्याभरापासून आहे, तरी सुद्धा वयवाढ मिळालेली नाही. मी सरकारला नम्रपणे हात जोडून विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर वयवाढ देण्यात यावी कारण की उद्याच आमची परीक्षा आहे. आता यात त्यांनी ज्या टाकावा अशी मी महाराष्ट्र सरकारच्या शासनाला विनंती करतो. जय महाराष्ट्र. मी इथला म्हणजे इतकी अडचण आहे, दरवर्षी सरकार जागा काहीच वाढवत नाही. वाढवलं तरी परीक्षा वेळेवर घेत नाही, घेतल्या तरी काही ना काही अडचणी असतातच. यावेळेस राज्यसभेच्या पण त्यांनी 66 जागा काढल्या. ESO सारख्या फक्त एक जागा काढते कारण की विद्यार्थ्याला शक्य होत नाही. एका जागेसाठी लाख पोरं असतात पण परीक्षा वेळेवर होत नाहीत. कारण सरकारनं प्रत्येकाच्या PSIची पण एका वर्षासाठी सरकारने जागा वाढवली पाहिजे. आम्ही रात्रंदिवस दिवस अभ्यास करतो. खरं तर पुढे येतात सांगता येत नाही पण सरकारनं आमची पण कुठेतरी काळजी घ्यायला पाहिजे. धन्यवाद. हा जो महाराष्ट्रामध्ये मुद्दा चालू आहे तर सरकारने जे विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांना त्यांनी योग्य ते न्याय द्यायला पाहिजे. आज किती दिवस झालं सरकार फक्त विचार करत आहे
आज सकाळपासून कालपासून विद्यार्थी आंदोलन करत आहेत, तरी सुद्धा सरकार फक्त अजून विचार करण्यामध्ये निर्णय घेण्यामध्येच आहे. काही मुलांचे सेंटर आता विदर्भामधल्या मुलांचे सेंटर काय पुण्याला पण आहेत, कारण त्यावेळेस त्यांनी तिथलं सेंटर दिलं होतं. तर एका दिवसामध्ये संख्येनं एमपीएससीचे मुलं इथे आंदोलनाला बसलेले आहेत आणि शासनाला त्वरित त्यांची मागणी पूर्ण करायला पाहिजे. कारण इथं प्रत्येक आलेला व्यक्ती हा गरीब घरातला आहे, आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथे येत असतो आणि या शासनाला जर यांची कळ येत नसेल तर कुठेतरी एक खंत वाटते की बा इथला नेता असेल तर त्याची त्वरित मागणी पूर्ण केली जाते किंवा ते अर्ध्या रात्री उठून शपथही घेतात. आणि एवढ्या 2 दिवसापासून आम्ही इथं आंदोलनाला बसतो तरी शासनाला आमची कळ येत नाही. तर आमचं म्हणजे एक निवेदन आहे जवळ आणि मनापासून मागणी आहे की शासनाला त्वरित लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण कराव्या. कारण आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि शेतकऱ्याचा असेल किंवा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमीच त्रास दिला जातो. इकडे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणतात की एकाच घरात 5 विद्यार्थी पीएचडी करतात तर ते पैसे जास्त जातात, परंतु याच्या घरातले 5-5 मंत्री होतात, 5-5 आमदार होतात, 5-5 खासदार होतात, हे यांना चालतं. म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही काय तुम्हाला तुमच्या घरचं मागत नाही, आम्ही आमच्या हक्काचं मागतो आणि कुठेतरी आमचे मुलं एजबार होत आहेत तर त्यांना कुठेतरी एक शिथिलता देण्यात यावी आणि एवढं लवकरात लवकर शासनाने आमची मागणी पूर्ण करावी एवढीच अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय आज गाडगेनगर या ठिकाणी रस्त्यावर विद्यार्थी अक्षरशः बसलेले आहे आणि रस्त्यावर आंदोलन करून सरकारला न्याय मागत आहे. काय यांच्या मागण्या मुली काय विद्यार्थी आपल्यासोबत या विद्यार्थिनीच्या मागण्या काय तुझं नाव? माझं नाव शुभांगी इंगोले आहे आणि माझ्या हा लढा एकटीचा नसून तर संपूर्ण विद्यार्थ्यांचा आहे. तर मला असं वाटतं की संपूर्ण विद्यार्थ्यांनी रोडवर येऊन आंदोलन करायला पाहिजे आणि पीएसआय वळवाड ही झालीच पाहिजे. कारण की आज जर आम्ही थांबलो तर नेहमी आम्हाला थांबवलं जाईल आणि कोणता विद्यार्थी शांत बसता कामा नाही. त्यांनी प्रत्येकाने येऊन इथं बोलावं आणि सांगावं. आमच्या सर्व विद्यार्थ्यांची हेच मागणं की पीएसआय वळवाड झालीच पाहिजे आणि आमचा सगळ्यांचा सपोर्ट आहे आणि आम्ही सर्व स्टुडंट हे थांबणार नाही. जोपर्यंत पीएसआय वळवाड होणार नाही तोपर्यंत आम्हाला थांबायचं नाहीये. पीएसआय वळवाड. योगेश, माझं नाव योगेश आहे. मी मागील 4 वर्षापासून एमपीएससी मध्ये खूप म्हणजे प्रिपरेशन चालू आहे माझी, पण माझं कुठेतरी झालेलं नाही आहे. पण यावेळेस आता आयोगाने जे एक ऍड काढली होती त्यामध्ये जवळपास ऍड 7 महिने लेट आली आहे. त्यामध्ये बरेचशा विद्यार्थ्यांचं वयवाढ होऊन गेलेलं आहे. तर त्यावरती एक आजचं जो आमचं आंदोलन चालू आहे, कालपासून जो प्रकार आंदोलन चालू आहे सर्व विद्यार्थी, त्यावर एक छोटीशी कविता म्हटलेली आहे. गावातून निघताना मोठ्या हौशाने बाहेरगावी आलो होतो, गावातून निघताना मोठ्या हौशेने बाहेरगावी आलो होतो, मोठा अधिकारी होईल असं म्हणून मायबापाला आभाळातील स्वप्न दाखवून आलो होतो, मोठा होईल मायबापाला आभाळातील स्वप्न दाखवून आलो होतो. संघर्ष खूप केला, तू आता सर्व बघताय, गावाकडे मायबाप तुझ्या यशाची आस मात्र जपताय. हिम्मत नको हारू मित्रा, जग तुला जगायचं आहे. कष्टाच्या काळोखात सुद्धा कोहिनूर सारखं चमकायचं आहे. नातेवाईकांना गावकऱ्यांना उत्तर द्यायचं आहे. कष्टाचे अन्न तुला वाटा खायचं आहे. सर्वांना माहित आहे सणवार उत्सव बाजूला तू ठेवले, डोळ्यात तेल घालून तू रात्रभर अभ्यास केला. पण आज ही वेळ आलेली आहे विद्यार्थ्यांवरती की रात्रभर त्यांना डोळ्यात तेल टाकून आंदोलन करायला लागून राहिलेलं आहे. तर हे खूप दुर्दैवी गोष्ट आहे. सरकारने आणि आयोगाने यावरती खूप लवकरात लवकर एक तोडगा काढावा आणि परीक्षा अवघ्या 24 घंट्यावर आलेली आहे. तरी माननीय सीएम साहेब आणि आमचे सर्व जे मंत्रिमंडळ आहे या महाराष्ट्र सरकारचं व आयोगांना विनंती आहे की 24 घंट्यावर आलेली एक्झाम विद्यार्थी कसे सहन करू शकाल जर तुम्ही रविवारी पेपर केला. आम्ही मागील 2 दिवसापासून रस्त्यावर थांबलेलो आहे, रात्रंदिवस इथे थांबलेलो आहे. तर कृपया माझी सर्व विद्यार्थी मित्रांकडून विनंती आहे आयोगाला आणि राज्य सरकारना की वयवाढीसाठी जो एक विद्यार्थ्यांचा मुद्दा आहे तो समोर ठेवून एक्झाम पोस्टपोन करावी आणि जे विद्यार्थी वय पार झालेले म्हणजे एजबार झालेले आहेत त्यांना पुन्हा एक संधी द्यावी ही विनंती. दुसरे आभार मानतो मी, सर्वात महत्वाचं म्हणजे महसूल प्रशासनाचे नायब तहसीलदार मॅडमचे मी आभार मानतो. कारण ते स्वतःहून इथे आल्या आणि निवेदन घेऊन गेल्या, बरोबर, आणि आपल्या या आंदोलनाला एक संरक्षण कवच त्यांनी प्राप्त करून दिलं. दुसरी महत्वाची गोष्ट, सगळे पीएसआय महोदय जे इथे होते सो त्यांनी वेळोवेळी आपल्या विद्यार्थ्यांना सहकार्य केलंय, बरोबर. आता ऐकून घ्या व्यवस्थित, बरोबर. आपलं हे आंदोलन कशासाठी होतं की बाबा प्रशासना म्हणजे मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं की कुठल्याही पद्धतीनं आपण कुठल्याही सरकारच्या विरोधात नाहीये. याच्या आधी पण
जेव्हा ठाकरे सरकार होतं सो तेव्हा आम्ही आंदोलन केलं होतं. सो तेव्हा पण आम्हाला तुम्हाला माहिती आहे सो त्या ठिकाणी पोलिसांनी सोबत उचलून नेलं होतं म्हणजे बरोबर. सो तेव्हा पण आपण सरकारच्या विरोधात नव्हतो, सरकारच्या निर्णयाच्या विरोधात होतो बरोबर. सो याही वेळेस आपण कुठल्या सरकारच्या विरोधात नाहीये, फक्त सरकारला हे कळालं पाहिजे, आमच्या व्यथा कळायला पाहिजे. सो आम्ही अडचणीत आहोत, तुम्ही आमचे मायबाप आहात बरोबर. सो एखाद्या वेळेस लेकराकडे दुर्लक्ष होतं, याही वेळेस झालं असेल तुमचं बरोबर, पण तुम्ही चूक सुधारू शकता. म्हणून आपल्याला शासनापर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी आपण हे आंदोलन केलं. सो मी मीडियाचे आभार मानतोय की त्यांनी हे आंदोलन शासनापर्यंत पोहोचवलं. म्हणजे जे मीडिया कर्मी आहेत सगळे, सो त्या मीडिया कर्मींनी हे जे आंदोलन आहे बरोबर, सिटी न्यूज असू द्या, लोकमत असू द्या, IBN लोकमत आहे त्याच्यामध्ये, किंवा G24 आहे, सो सगळ्यांनी आपल्याला सहकार्य केलं. सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपली जी मागणी होती की PSI सर्वात महत्त्वाचं, वयवाढ झाली पाहिजे नंबर 1, नंबर 2 जागांमध्ये वाढ झाली पाहिजे बरोबर. सो त्या दृष्टीने येणारी जी एक्झाम आहे त्याचा तुम्ही निर्णय घेतला पाहिजे बरोबर. आणि ह्या सगळ्या मागण्यांवर सध्या सचिवालयामध्ये चर्चा सुरू आहे, किंवा त्याचा लवकरात लवकर जो आपल्याला अपेक्षित GR होता हा तो लगेच येईल, म्हणजे एक अर्धा एक तासामध्ये, जिथपर्यंत माझी ओळख आहे